तर मिलिंद नार्वेकर यांचा विजय हा स्वतःच्या बळावर झाल्याचे संदीप देशपांडे यांनी म्हटलेलं आहे। नार्वेकरांच्या विजयात उद्धव ठाकरेंचा कोणतीही रणनीती नाही असं देखील संदीप देशपांडे यांनी म्हणत उद्धव ठाकरेंवर टीका केली। विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि आता माझ्यासोबत मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे आहेत। संदीपजी, काय सांगणार तुम्ही? आपण एक ट्विट केलेलं आहे, यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर सुद्धा विजयी झालेले आहेत, काय सांगणार? नाही, मुळात असं आहे, म्हणजे आता सगळे चालू होतील, याच्या आधी तर कोणी मला नाही वाटत जबाबदारी घेतलेली, पण मला असं वाटतं ज्या पद्धतीने मी मिलिंद नार्वेकर मला माहिती आहेत, मी ओळखतोय म्हणणार नाही, माहिती आहेत, तर मिलिंद नार्वेकरांचा विजय हा त्यांचे असलेले सगळ्यांबरोबरचे संबंध यातनं झालेला विजय। आता उगीच काहीतरी ठाकरेंची रणनीती, ठाकरे चाणक्य, उद्धव ठाकरेंची रणनीती यशस्वी वगैरे म्हणायची गरज नाही आहे। हा जो विजय आहे त्याचं श्रेयही त्यांचंच होतं। उद्या जर पराभव झाला असता तर पराभवही त्यांचा होता, पण श्रेय घेताना सगळेजण येतात, म्हणून मी आपलं एक ट्विट करून म्हटलं की या विजयाचं जर श्रेय कोणाचं असेल मिलिंद नार्वेकरांच्या, तर ते मिलिंद नार्वेकरांचंच आहे, त्याचं श्रेय दुसऱ्या तिसऱ्या कोणाचंही नाही आहे। जयंत पाटलाचा पराभव झालेला आहे। महाविकास आघाडीचे जे 3 कॅन्डिडेट होते त्यापैकी जयंत पाटलाचा पराभव झालेला आहे। मग शरद पवार कुठेतरी ही रणनीती खेळण्यामध्ये कमी पडले असं वाटतं? मला असं वाटतं सगळ्या पक्षांनी मिळून पवार साहेबांचा करेक्ट कार्यक्रम केला असं एकंदरीत त्या निकालावरनं दिसतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट रवी साखरकर सह विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई, दादर।